ओबीसी आरक्षणावरून आशिष मुंडे हे वारंवार व्हिडिओ बनवत होता ओबीसी आरक्षणाला धक्का लागल्यावरून. मात्र त्याच आशिषनं काल आत्महत्या केली आणि सांत्वनपर भेटीसाठी नवनाथजी वाघमारे ओबीसीचे नेते आलेत आणि त्यांनी कुटुंबाशी संवाद देखील साधलाय. एकूणच काय माहिती मिळाली? खरं तर आज मी मुंडे कुटुंबियाची आणि आशिषच्या आईवडील असतील, त्यांच्या गावातील तरुणांशी सगळ्यांशी संवाद साधला, चर्चा केली. यातून असं आम्हाला लक्षात येतं की आशिष गेल्या 2 सप्टेंबरचा जो GR काढला तेव्हापासून जे त्याला रील्स बनवण्याचा एक नाद होता. सोशल मीडियाच्या माध्यमातून इंस्टा असेल, फेसबुक असेल, याच्यावर त्याच्या अनेक रील्स व्हायरल होते आणि तो सातत्यानं ओबीसीच्या विषयी असणारी त्याची तळमळ आम्ही बघायचो. परंतु आशिष असं करणं असं वाटलं नव्हतं. परंतु आशिषला जे 2 सप्टेंबरचा GR काढला आणि ओबीसीचं अस्तित्व धोक्यात आलंय हे त्याच्या लक्षात आल्यापासून तो सातत्यानं निगेटिव्ह असे विचार त्याच्या डोक्यात येत होते. त्यातूनच तो कुठंतरी त्यांनी हे मला तर